माझे नाव दृष्टी दीपक वसावे। आज आम्ही म्हणजे 7वी विद्यार्थी आपल्या समोर संविधान उद्देशिकेची फोड करून सांगणार आहोत। आपण रोज परिपाठात संविधान उद्देशिका म्हणतो, त्यात उद्देशिकेतील प्रत्येक शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे आणि संपूर्ण संविधानाचे त्याग बनले। सर्वप्रथम मी संविधानाची उद्देशिका म्हणून दाखवते। भारताचे लोक आम्ही, भारताचे लोक आम्ही, भारताचे लोक आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा यांच्या सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता वर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याचे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत, स्वतः परत अर्पण करीत आहोत, स्वतः परत अर्पण करीत आहोत। संविधान हा आपल्या देशाचा मूलभूत आणि सर्वश्रेष्ठ कायदा आहे। कोणताही कायदे करण्यामागे काही निश्चित उद्देश किंवा हेतू असतात। ती उद्देश किंवा हेतू स्पष्ट केल्यानंतर सविस्तरपणे कायद्यातील अन्याय तरतुदी केल्या जातात। त्याची एकत्रितपणे व थोडक्यात सुगंधित रीतीने केलेली मांडणी म्हणजे प्रशांतवन होय। प्रशांतवन होय उद्देश असे म्हणतात। उद्देशिकाला भारतीय संविधानाची प्रास्ताविका किंवा सरनाम असेही म्हणतात, ज्याचे किंवा सरनाम असेही म्हणतात। उद्देश ही आपल्या संविधानाचे उद्देश स्पष्ट करते। सार्वभौम राज्य या शब्दाचा आज मी तुम्हाला सविस्तरपणे अर्थ सांगणार आहे। भारतावर बराच काळ ब्रिटिशांची राजवट होती। 15 ऑगस्ट 1947 रोजी ही राजवट संपली। आपला देश स्वतंत्र झाला। भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले। आपण आपल्या देशात योग्य वाटतील असा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत। एखादे राज्य परकीय नियंत्रणाखाली नसणे असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे। आपल्या संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे सार्वभौमत्व प्राप्त करणे होते। सार्वभौमत्व म्हणजे राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार होय। लोकशाही सार्वभौमत्व हे जनतेच्या हाती असते। जनता आपले प्रतिनिधी निवडून त्यांना त्यांचे सार्वभौमत्व अधिकार वापरण्याची परवानगी देते। आपल्या देशाच्या अंतर्गत कोणते कायदे करावे हे ठरवण्याचा अधिकार जनतेला व जनतेने निवडून दिलेल्या संस्थेला असतो। मी तुम्हाला समाजवादी राज्य याचा सविस्तरपणे अर्थ सांगणार आहे। समाजवादी राज्य म्हणजे असे राज्य जिथे गरिबी श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते। देशाच्या संपत्तीवर सर्वांचा हक्क असतो। संपत्तीचे केंद्रीकरण काही लोकांच्याच हाती होणार नाही याची काळजी घेतली जाते। आज मी धर्मनिरपेक्ष लोकशाही याचा सविस्तरपणे अर्थ सांगणार आहे। उद्देशिकेने धर्मनिरपेक्षता हे आपले उद्दिष्ट असल्याचे सांगितले आहे। धर्मनिरपेक्ष राज्य सर्व धर्मांना समान मानले जाते। कोणत्याही एका धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही। नागरिकांमध्ये आपापल्या धर्मांचे पालन करण्याची मुभा असते। नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही। लोकशाहीत राज्य करण्याची सत्ता लोकांच्या हाती असते। त्यांच्या इच्छेनुसार सरकार निर्णय घेते आणि धोरणे आखते। शासनाला सर्वांच्या कल्याणासाठी आर्थिक सामाजिक असे निर्णय घ्यावे लागतात। असे निर्णय रोजच्या रोज सर्व लोकांना एकत्र येऊन घेणे शक्य नसते, म्हणून ठराविक काळानंतर निवडणुका होतात। निवडणुकांमध्ये मतदार मत देऊन आपले प्रतिनिधी निवडतात। निवडून आलेले प्रतिनिधी संविधानाने निर्माण केलेल्या संसद, कार्यकारी मंडळ अशा संस्थांमध्ये जातात। संविधानाने नमूद केलेल्या किंवा सांगितलेल्या प्रक्रियेने संपूर्ण जनतेसाठी निर्णय घेतात। मी तुम्हाला गणराज्य
शब्दाबद्दल सांगणार आहे. आपल्या देशात लोकशाही बरोबरच गणराज्य पद्धती आहे. गणराज्यात सर्व सार्वजनिक पदांना लोकांकडून निवडून दिली जातात. याच्यात कोणतीही वंश परंपरेने येत नाही. राष्ट्रपती, मुख्यमंत्री, सरपंच यासारखी पदे सार्वजनिक पदे असतात. त्या पदांवर विशिष्ट वयाची अट पूर्ण करणाऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला निवडणूक लढता येते. मी तुम्हाला न्याय या शब्दाचा अर्थ सांगणार आहे. अन्याय दूर करून सर्वांना आपल्या प्रगतीची संधी मिळवून देणे म्हणजे न्याय होय. सर्व लोकांचे कल्याण होईल या दृष्टीने उपाययोजना करणे म्हणजे प्रस्थापित करणे होय. उद्देशिकेमध्ये न्यायाचे 3 प्रकार सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे. आज मी सामाजिक न्याय याचा सविस्तर अर्थ सांगणार आहे. व्यक्तीमध्ये जात, धर्म, भाषा, वंश, प्रदेश, जन्मस्थान अथवा लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव करणे. सर्वांचा दर्जा माणूस म्हणून सारखाच असतो. आज मी तुम्हाला आर्थिक न्यायाच्या शब्दाचा सविस्तरपणे अर्थ सांगणार. भूक, उपस्मार, कुपोषण या बाबी गरिबीमुळे किंवा दारिद्र्यामुळे निर्माण होतात. गरिबी दूर करण्याचे असेल तर प्रत्येकाला आपले व आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्याचे उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला हा अधिकार कोणत्याही भेदभावाशिवाय दिला आहे. आज मी तुम्हाला राजकीय न्याय या शब्दाचा सविस्तर अर्थ सांगणार आहे. राज्य कारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा म्हणून आपण प्रौढ मतदान पद्धती स्वीकारली आहे. त्यानुसार वयाची 18 वर्षे पूर्ण करण्यास सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. आज मी तुम्हाला स्वातंत्र्य या शब्दाचा सविस्तर अर्थ सांगणार आहे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्यावर ज्याचे योग्य निर्बंध नसणे, आपल्यातील क्षमतांचा विकास करण्यास पोषक वातावरण असणे होय. लोकशाहीत नागरिकांना स्वातंत्र्य असते. स्वातंत्र्य असेल तरच लोकशाही प्रगल्भ होते. विचार व अभिव्यक्तिक स्वातंत्र्य हे व्यक्तीचे मूलभूत स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला आपले मत व विचार व्यक्त करता येतात. विचारांच्या देवाणघेवाणीने आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो व त्याचबरोबर एखाद्या समस्येचे अनेक बाजूही आपल्याला समजतात. विश्वास, श्रद्धा व उपासनाच्या स्वातंत्र्याहून प्रामुख्याने धार्मिक स्वातंत्र्य व्यक्त होते. आपल्यातील सहकार्य आणि एकोपा वाढतो. मी तुम्हाला समता या शब्दाचा सविस्तरपणे अर्थ सांगणार आहे. उद्देशिकेने भारतीय नागरिकांना दर्जा आणि संधी या बाबतीत समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, लिंग, जन्मस्थान इत्यादीवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्वांचा दर्जा समान असेल असा याचा अर्थ आहे. उच्च नीच, श्रेष्ठ, कनिष्ठ असे भेद न करणे म्हणजे समान दर्जाची हमी देणे होय. उद्देशिकेने संधीची समानता महत्वाची मानली आहे. आपल्या विकासाच्या संधी सर्वांना प्राप्त होतील त्या उपलब्ध करून देताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही. उद्देशिकेने संविधानाच्या उद्देशिकेने एका अगदी वेगळ्या आदर्शाचा किंवा तत्वाचा उल्लेख केला आहे. तो आदर्श किंवा ते तत्व म्हणजे बंधुभावाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आणि व्यक्तीची प्रतिष्ठा जपण्याची हमी होय. मी तुम्हाला बंधुता या शब्दांचा सविस्तर अर्थ सांगणार आहे. संविधानकारांना असे वाटत होते की केवळ न्यायाची, स्वातंत्र्याची आणि क्षमतेची हमी देऊन भारतीय समाजात क्षमता निर्माण होणार नाही. त्यासाठी कितीही कायदे केले तरी जोपर्यंत भारतामध्ये बंधुता असणार नाही तोपर्यंत या कायद्यांचा उपयोग होणार नाही. म्हणूनच बंधुभावाची निर्मिती हे उद्देशिकेत समाविष्ट केले आहे. बंधुता असणे म्हणजे आपल्या देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्पराविषयी आत्मीयतेची भावना असणे. बंधुभाव परस्पराबद्दल सहानुभूतीची भावना निर्माण करतो. एकमेकांना समस्याबाबत लोक संवेदनशीलतेने विचार करतात. बंधुभाव आणि व्यक्तिप्रतिष्ठा यांचा निकटचा संबंध आहे. व्यक्तिप्रतिष्ठा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून सन्मान असतो. तो जात, धर्म, वंश, लिंग, भाषा इत्यादी बाबी ठरत नाही. आपल्याला ज्याप्रमाणे इतरांने आदराने आणि सन्मानाने वागवावे असे वाटते तसाच आदर आणि सन्मान आपण अन्य व्यक्तींचा केला पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींचा आदर करून त्याच्या स्वातंत्र्य व हक्कांचा सन्मान करेल तेव्हा आपोआप व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. अशा वातावरणात बंधुभाव ही सहजरित्या वाढीस लागेल. न्याय व क्षमतेवर आधारलेल्या समाजाचे निर्मितीचे कामही अधिक सोपे होईल. भारताच्या संविधानाचे उद्देशिकेतून यांचा मार्गदर्शन प्राप्त होतो. भारताच्या जनतेचे हे संविधान स्वतः अर्पण केले आहे या उल्लेखाने उद्देशिकेचा शेवट होतो.